बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा सुरू असताना त्यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह कनाल यांनी पक्षप्रवेश केला। कनाल यांचा शिवसेना प्रवेश शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो। मोर्चे काढून कुणी मुंबईकरांना फसवू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली। तर भाषण देने से राशन नहीं मिलता असा टोला त्यांनी लगावला। कारवाईच्या भीतीपोटी मुंबईत मोर्चा काढल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे। तर इतकी वर्ष मुंबईत सत्ता होती तेव्हा मुंबईकरांसाठी काय केलं असा सवाल त्यांनी विचारलाय। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। आम्ही 20 वर्षात जी कामं केली ती आता दाबली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। बुलढाण्यातील अपघातावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला राणा दाम्पत्यानं उत्तर दिलंय। संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित असल्याची घणाघाती टीका राणांनी केली आहे। तर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यास करावायला हवा असंही रवी राणांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या राष्ट्रवादीतील तिन्ही नेत्यांना ते सीएम होणार नाही याची कल्पना असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला। ते जालन्यातल्या घनसावंगीमध्ये झालेल्या सभेत बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। नांदेडमध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक झाली। बैठकीत पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं। 2 दिवसीय बैठकीनंतर रविवारी अशोक चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे। पिढ्यानपिढ्या मुंबईवर ठाकरेंची सत्ता आहे तरी त्यांना मोर्चे काढावे लागत असल्याची टीका खासदार नवनीत राणांनी केली आहे। त्या अमरावतीत बोलत होत्या। उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी ही नाटकं बंद करावीत असा टोला त्यांनी लगावलाय। बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसचा भीषण अपघात झाला। सिंदखेड राजा तालुक्यातल्या देऊळगाव कोण इथं हा अपघात झाला। या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय। बुलढाण्यातील बस अपघात प्रकरणी अमरावती आरटीओचा अहवाल समोर आलाय। बसचा अपघात टायर फुटल्यानं झाला नाही असा प्रथमदर्शनी अहवाल असून गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे। बुलढाण्यातील बस अपघातात पिंपरी चिंचवडमधील बनकर कुटुंबियांपैकी 3घांचा मृत्यू झालाय। अभियंते असलेले प्रवीण वनकर यांची लहान मुलगी, पत्नी आणि आईचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। वनकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होती। सिंदखेडमधील बस अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला। दरम्यान उद्या सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात स्थळाची पाहणी केली। प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। 25 लोकांना वाचवता आलं नाही ही दुःखद घटना आहे। समृद्धीवरील जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळे झालेत, मात्र असे अपघात होऊन चालणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बसचा मोठा अपघात झाला। सुदैवानं बसमधील प्रवासी बचावले। घाट माथ्यावरच्या रस्त्यावर बस अनियंत्रित झाल्यानं दरीत कोसळली, मात्र स्थानिकांच्या मदतीनं सर्व प्रवासी सुखरूप बचावले। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील वैजापूर टोलनाक्यावर मेस चालकांना राडा घातला। टोल कर्मचाऱ्यांच्या जेवणाचं बिल अदा न केल्यानं टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। धाराशिवमध्ये तिकीट मशीनमधील बिघाडामुळे अनेक वेळा बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ परिवहन महामंडळावर येते। त्यामुळे बस वाहकांना 1200 नवीन तिकीट मशीन मिळणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये एकमेकांना बघण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। एका महिलेसह तिच्या 2 मुलांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोवार कुटुंबियांसह 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिराला आजपासून महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून सुरक्षा पुरवली जाते। MSFची 20 ते 25 जणांची पहिली तुकडी मंदिर परिसरात दाखल झाली। 70 ते 75 जवानांची नियुक्ती केली जाणार आहे। पालघर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे। या निवडणुकीसाठी 13 जुलैला विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून ठाकरे गटाचे गटनेते कैलाश महात्रे यांनी नगराध्यक्षांना निवडीसाठी पत्र लिहिलं आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे।
अर्थ मंत्रालयानं अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचा जीएसटी दरात मोठी कपात केली असून आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत. पंखे, कूलर, गिझर इत्यादीवरील जीएसटी 31.3% 18% करण्यात आला. भुसावळमध्ये झालेल्या अपघातानंतर आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत तहसील कार्यालयात तात्काळ बैठक घेऊन भुयारी मार्गाचं काम 10 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. मुळशी धरणाचं पाणी लवकरच शेतकऱ्यांच्या वापरासाठी वळवण्यात येणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. 2 महिन्यात दौंडमधलं प्रांत कार्यालय कार्यान्वित होणार असून निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले. हडपसर उरुळी कांचन उड्डाणपुलाचं काम सुद्धा लवकर सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नांदेड महापालिका हद्दीतली अतिक्रमणं महापालिकेच्या वतीनं हटवण्यात आली आहेत. अनेक वेळा नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण धारकांनी दुर्लक्ष केल्यानं पालिकेनं ही थेट कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्हा स्थापनेचा रौप्य महोत्सव विवर्षा या निमित्तानं वनविभागाकडून 25,000 झाडं लावण्यात येत आहेत. पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ झाला. कोकणात समाधानकारक पाऊस पडल्यानं भात लावणीला सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत असल्यानं भात रोपांची चांगली वाढ झाली. पाऊस उशिरा सुरू झाल्यानं यंदा लावणीच्या कामाला उशिरानं सुरुवात झाली. शेतकरी लावणीच्या कामात आता व्यस्त आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुम गावात एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली. मराठी कालगणनेनुसार गाढव नक्षत्र सुरू असून अजूनही पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावत वरुण देवाला साकडं घातलं. या निमित्तानं गावात वाजत गाजत गाढवाची मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपुरात वन्यजीव प्रेमींमुळे एका दुर्मिळ घुबडाला जीवदान मिळालं. भद्रावती महाविद्यालयात परिसरात घुबड जखमी अवस्थेत आढळलं. त्यानंतर तातडीनं वन्यजीव प्रेमींना वाचारण करण्यात आलं. घुबडावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. शिवेंद्रराजे भोसले शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकुटुंब साई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दरम्यान मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीतल्या ताकारी सिंचन योजनेच्या पंप हाऊसमध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मटण पार्टी रंगली. स्थानिकांनी ही बाब समोर आणली. या प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. लातूर शहरातल्या एका उर्दू शाळेतल्या विद्यार्थी शिक्षकांनी आंदोलन केलं. अनुदान शाळेच्या संस्थाचालकानं शिक्षकांच्या वेतनातून शाळेच्या इमारतीचं भाडं देण्याची मागणी केली. शिक्षकांनी विरोध केल्यानं संस्थाचालकानं शाळेच्या इमारतीला टाळं ठोकलं. या संदर्भात तातडीनं कारवाईची मागणी होती. जळगाव शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विद्यार्थ्यांसह पालकांनी अन्नत्याग आंदोलन केलं. कोरोना काळातल्या शाळेची फी बाकी असल्यानं खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केला. शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभारामुळे पालक आक्रमक झाले. दलित समाजाच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं बीडच्या वडवणी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भूमिहीन गायरानधारकांना दिलेल्या नोटीस तात्काळ रद्द करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीडमध्ये गेवराई तालुक्यातल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आधी अत्याचार करून नंतर त्या मुलीला 2 मित्रांच्या मदतीने पळवून नेल्याचं उघड झालं. अत्याचार करणारा मुलगा आणि त्या मदत करणारे त्याचे मित्र अल्पवयीन असल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर शहरामध्ये 3 ज्वेलर्स दुकानात चोरी झाली. 65,000ची रोख रक्कम आणि चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. ठाण्यातल्या धर्मवीर नगर भागात अज्ञातांनी गाड्यांवर हल्ला केला. 10 जणांच्या टोळीनं खासगी गाड्यांचं नुकसान केलं. बुलढाण्यातल्या अपघातात यवतमाळच्या बाभूळ गावामधील निखिल पाथे या 23 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला. तो कामाच्या शोधात पुण्यात जात असताना ही दुर्घटना घडल्यानं त्याच्या भावानं म्हटलंय. नागपूरच्या बडेगाव इथं विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाला. या अपघातात बस उलटल्यानं एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती मिळते. पालघरच्या मोडगावमध्ये भरधाव पिकअपनं रस्त्यावरच्या दोघांना चिरडलं. या अपघातात 2 चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झालाय. पिकअप चालक फरार झालाय. मृत मुलं पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांचे नातलग असल्याचं कळतं.
बुलढाण्यात झालेल्या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. निरगुडसर इथं गंगावणे कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. नांदेडच्या हनुमानगड आणि रामनगर परिसरात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली आहे. बाईकवरून आलेल्या तीनही आरोपींनी दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या, त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. नंदुरबार शहर पोलिसांनी जगतापवाडीच्या उड्डाण पुलाजवळ एका वाहनातील अवैध दारू साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी आरोपीसह 7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या तुंगला इथं जवान सुरेश मोतीलाल महल्ले यांचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव सैन्याच्या वाहनातून मूळ गावी आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या विद्यार्थिनीच्या मोबाईलवर एका चोरट्यानं डल्ला मारला. भाईंदर रेल्वे स्थानकातली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातो. पावसाचा जोर वाढल्यानं भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षा विहार करण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागले, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारनं इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज देण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्च होती. मात्र आता मुदत वाढवल्यानं नव्या इथेनॉल प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार असल्यानं ग्राहक व्यवहार आणि अन्न मंत्रालयानं स्पष्ट केलं. गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या 7 राईस मिल्सनं 3 वर्षांसाठी काळ्या यादीत त्यांना टाकण्यात आलंय. तांदूळ गुणवत्ता अधिकाऱ्यांनी तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी घेतलेला होता. मात्र हा तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचं केंद्रीय पथकाच्या तपासणीत उघड झालं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर तालुक्यातल्या भीव-धानोरा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय. धानोरा धनगरपट्टी इथं रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत आहे. कर्नाटक हायकोर्टाने ट्विटरची याचिका फेटाळली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं अनेक खाती गोठवणं, ट्विट हटवण्याच्या आदेशांना कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या संदर्भात लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून 45 दिवसात दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले. अमरनाथ यात्रेची सुरुवात गुहा मंदिरातल्या आरतीनं झाली. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली असून यंदा 3 लाख जणांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. 31 ऑगस्टला यात्रेची सांगता होणार आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू टीम सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमनं मॉक ड्रिल केलं. गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढलाय. जुनागडमध्ये अतिवृष्टीनंतर वंथली धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरण सध्या ओसंडून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सौदी अरेबियातल्या मक्का इथं हज यात्रा सुरू आहे. यंदा 160 देशातून 18 लाख यात्रेकरू दाखल झाले. दरम्यान उष्णतेत वाढ झाल्यानं आतापर्यंत 2000 यात्रेकरूंना उष्माघाताचा सामना करावा लागला. दरम्यान यात्रेकरूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 3 जुलै रोजी सुपरमून दिसणार आहे. पृथ्वी आणि चंद्रातलं अंतर कमी होणार आहे, त्यामुळे यंदा चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि प्रकाशमान दिसणार आहे. अभ्यासकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकार डिजिटल क्रांती करणार आहे. देशातील सर्व ग्रामपंचायतींसाठी UPI बंधनकारक करण्यात येणार आहे. पंचायत राज मंत्रालयाकडून याबद्दलची घोषणा करण्यात आली. भारतासाठी हे क्रांतिकारी पाऊल असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्रानं आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. सलग दुसऱ्यांदा डायमंड लीगमधील सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. 5व्या प्रयत्नात नीरजनं 87.66 मीटर इतका भालाफेक करून प्रथम स्थान पटकावलं. फ्रान्समधील दंगलींना व्हिडिओ गेम जबाबदार असल्याचं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केलं. व्हिडिओ गेमचं व्यसन असलेले प्रत्यक्ष आयुष्यातही व्हिडिओ गेमप्रमाणे दंगल घडवत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान या संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानातील स्नूकरपटू माजिद अलीनं आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसापासून तो नैराश्याच्या गर्तेत असल्याचं बोललं जात आहे. अखेर माजिदनं लाकूड कापण्याच्या मशीनच्या मदतीनं आपलं जीवन संपवलं. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच एकत्र देवदर्शन घेतलं. पंजाबमधील सुवर्ण मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या दमदार ॲक्टिंगसह ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतं जान्हवीनं डिझायनर मनीष मल्होत्रासाठी लंडनमध्ये खास फोटोशूट केलं. यावेळी जान्हवीनं गोल्डन रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. जान्हवीचा बोल्ड ग्लॅमरस लुक व्हायरल होतो. दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सध्या हनुमान या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर फर्स्ट लुक पोस्टरनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 2024च्या संक्रांतीला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेते ॲलन आर्किन यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ॲलन आर्किन हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. द आर्चिस्ट सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री खुशी कपूरच्या फिटनेसचं रहस्य समोर आलंय. खुशीनं जिम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. वर्कआउट करताना तिचा पाळीव कुत्रा तिला कंपनी देताना दिसतोय. टिकू वेड शेरू OTTवर हिट होत असल्यानं या सिनेमाची सर्वेसर्वा कंगना रनौतनं खास पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत कंगनानं खास लुक केला. कंगनाचे ग्लॅमरस लुकमधले फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.